हाय नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना। भरपूर दिवसात व्हिडिओ बनवते भाऊ बहिणींना। तुम्हाला तर माहितीच आहे व्हिडिओ बनवत नाही आणि भरपूर असं घरामध्ये भरपूर टेन्शनचं वातावरण होतं। त्यात आपला मोबाईल बी हरवून बसला मायरूचा पप्पा, त्यामुळे काय व्हिडिओ नाही। त्याच्या आधी तर व्हिडिओ ते कामाला इकडं बाहेर पडायचं, परत व्हिडिओ काढायचा टायमिंग, घरी यायचा टायमिंग तर झालं भांडण बाहेर। भांडणाचा विषय नाही आपल्याला बोलायचा। व्हिडिओ काढते मी तर आज आहे भाऊ बहिणी मस्त असा बेत बघा, चिकन बिर्याणी मस्त असं काहीतरी पाणी उकळायला ठेवलंय भाऊ बहिणी गरम। चिकनची बिर्याणी भाऊ बहिणीला बनवली आहे। मोबाईलची पार्टी दिली मायरूच्या पप्पाने, आले तर सकाळी मला तर माहिती आहे कुठं गेलं कुठं काय कुठं कशासाठी गेलो तर काय सांगायची गरज नाही मला। मस्त असा भाऊ बहिणीला चाललाय बेत माझं दिवसभर प्रवास करून कालपासून प्रवास करते, त्यामुळे आराम चाललाय त्यांचा। तिकडे येऊन जायचा आराम चाललाय भाऊ। प्रवास करणं बी सोपं नाही। माझा गळा बसला होता भाऊ बहिणीनं, पण गोळ्या खाल्ल्यामुळे मी आता बरे, म्हणजे गळा आवाज तरी बरा येतो, आवाजच येतो। आता हे व्हिडिओ बघितल्यावर आता बरेच काही पण आता त्यांचा प्रश्न असतील ती मला बोलणार आहे ती भाऊ बहिणीनं। त्याआधी मी तुम्हाला सांगते, तुम्ही जर मला भांडणाचं विचारत असाल तर मी भांडणाचं काही सांगणार नाही। खरं ती गोष्ट भाऊ बहिणी जे आहे ते आमचं इथली लाईफचं इथून मोर जे दाखवलं जाणार तुम्हाला तीच तुम्हाला बघायला मिळेल, ऐकायला मिळेल। राहायला विषय तर जे विचार मागचं पुढचं विचारताल तर ती तर मी सांगू शकणार नाही। ज्या गोष्टी होऊन गेलेल्या त्या गोष्टीवरची चर्चा करणं बंद करायचं भाऊ। बार 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 त्या गोष्टीवर त्या मोमेंटवर जायचं नाही, मागं आपल्याला जे आहे त्याच्यावरच बोलायचं। चाललाय आता बिर्याणीचा बेत। मग बहिणीच्या पप्पाने बाजार पण आणला, कामाला आता जायचं म्हणजे आता बाजार ज्वारी गहू आणायला लावलं होतं, आणलेला इथं 2 किलो गहू आणायला लावलं, कारण की घरातलं गहू कुपना साहित्य ते मीठ करून आणि मीठ करून असं हे करायचं, इथं दळायला टाकायचं, म्हणजे या गव्हासोबत ती चिकट येईल असं म्हणून कुपनाचं गहू आणि विकतचं गहू असं दळायला टाकायचं। मस्त चपाती मस्त दुकानातलंच गहू खायचं म्हणजे जरा अवघड। आणखी तर घरातलं कुपनाचं गव्हात दळलंच नव्हतं बरं का, जास्त करून चपाती खात नाही, भाकरीवर जास्त
त्यांच्या तिकडे गोट आणले तर लागलेले होते बांगडी. तरी मायरूच्या पप्पाने गोट आणलेलं होतं. माझ्या हातात गोटच नव्हतं, फुटला होता गोट बांधणार भाऊ. त्यामुळे मी मायरूच्या पप्पाला गोट आणायला लावलं. तर त्यांनी आणलेले घालाडीच्या जाऊ द्या. आता चालवला तर राहिले की हातात. स्वस्तिक आहे बघा ह्याच्यावर, स्वस्तिक मस्त आहे ते बांगडे, छान. पोरा आजारी, भाऊ बहिणी मायरा आजारी होती. त्या मायराला औषध गोळ्या काल दिवसभर झोपली पुरी. जास्त आणखी मला बोलता येत नाही बरं का. असं बोलताना आवाज बोलता येत काय कर मला. दिवसभर नुसतं आज येण्यासारखं झालंय. त्यात आपला न्यू मोबाईल आहे. न्यू मोबाईलचा कॅमेरा कसा आहे तेवढा सांगा. व्हिडिओ मध्ये कसा वाटतं. म्हणजे जुन्या मोबाईल मध्ये चोरीला गेलेला मोबाईल काय वाईट नव्हता भाव, तो पण चांगलाच होता. पण आता नशिबात चोरून न्यायचं होतं आमच्या ते मोबाईल. नेला गेला मोबाईल वाटत. त्यांनी बी घेतला असेल, त्याची मज्जा झाली भाऊ. आणि आमचा मोबाईलचा कोड तर एवढा सोपा आहे, एवढा सोपा आहे सांगायलाच नको. एवढा सोपा लगेच गावला असं कोड. बरं झालं भाऊ, मोबाईल चोरीला गेलं त्याचं बरं झालं. मग ते सुद्धा म्हणलं असेल बरं झालं बाबा, कोड बी एवढा आवडतो. 4 दिवस त्याच्यापाशी तो मोबाईल परत त्याच्यापासून मी बोलून चोरून घेईन. चोरट्यापासून दुसरं कोणी चोरून. टाकायचं इथं. छान अशी बिर्याणी करायची. आमच्यात बिर्याणी भरपूर पसंत आहे सगळ्यांनाच. त्यामुळं बिर्याणीचाच बेत असतो कधी पण. ठेवून बघायचं आमच्याकडे. आणि मस्त असं बिर्याणी होणार आहे. केली मी मायरूच पप्पा म्हणतो चला आज न्यू मोबाईलची तुम्हाला पार्टी देतो. आणले चिकन पार्टी दिली आम्हाला. गेल्या मोबाईल टॉप करायचं होतं पण इथं काही दिसत डायरेक्टच बंद करायचं. टॉप करायचं नाही भाऊ, काहीच कळ नाही या मोबाईलचं. पहिल्या मोबाईलची संधी कळत शिकायचं. कुठली गोष्ट अवघड असते का शिकायला भाऊ. थोडासा माणूस गोष्ट शिकतो. नवा मोबाईल आहे ह्यातलं एवढं काही समजदार नाही. म्हणजे समजदार पण एवढं जास्त नाही आपल्याला. हळूहळू येईल तसं. मायरूच्या पप्पाला येतोच अख्खा मोबाईल चालवायला. आपल्याला काय त्यांनी चालवला म्हणजे डायरेक्टच बंद करायचं. तर टॉप करायचं नाही. कुठं आहे मला दिसत नाही. अहो फिंगर हाय ही आहे पण इथं नाही ना. इथं टॉप करायचा कॅमेरा इथं डायरेक्टच आहे. नाही इथं नाहीच दिसत. मला बघा ती आहे. स्टॉप करायचं म्हणते. स्टॉप करायचं कोण येत आहे.